9 वर्षानंतर मी माझ्या स्कूलला व्हिजिट केलेली आहे. फर्स्ट स्टँडर्ड पासून सेकंड स्टँडर्ड पासून या मेरी गो राऊंडला बघत आहे. आमन शेखची पहिली ग्रीन सायकल ही मला सगळी पहिली थांबलेली दिसायची. वैष्णवी गोनेकर ही नावाची आमची एक क्लासमेट होती. माझा एक मित्र होता शौनक कुलकर, ओंकार चक्करे बसायचा. कलली करणार ते खाली कर्कटक असतं, राऊंडर असतं, ते बसवलं. मुले खूप मला चिडवायचे. पहिलं तर बसायचा समीर बख्तियार. छान, सगळी मुलं छान होती पहिली. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आशिष आज परत घेऊन आलेलो आहे एक नवीन व्हिडिओ, ज्या व्हिडिओचं टायटलचं नाव असणार आहे माय स्कूल अँड माय मेमरीज. तर तब्बल मी 9 वर्षानंतर मी माझ्या स्कूलला व्हिजिट केलेली आहे. आता बघूयात या व्हिडिओमध्ये की माझी स्कूल आणि माझी मेमरीज मी काय दाखवत आहे. चला जाऊ. तर हा आमचा असेंब्ली ग्राउंड होता. तर आमचा जो स्कूलचा टायमिंग असायचा तो 11 पासून 4:45 पर्यंत आमचा स्कूलचा टायमिंग असायचा. तर सगळ्यात पहिली प्रेयर आमची इकडे चालू व्हायची. आता तुम्ही हे बघत असाल की आमचा जो मेरी गो राऊंड आहे, याचसोबत आमचे खूप असे मेमरीज जुळलेले आहेत या मेमरी ग्राउंडवर. मी लहानपणापासून म्हणजे फर्स्ट स्टँडर्ड पासून सेकंड स्टँडर्ड पासून या मेरी गो राऊंडला बघत आहे. ठीक आहे. तर आमची जशी पण एक्झाम्स ओव्हर व्हायची आणि कधी पण आम्हाला फ्री टाइम मिळायचा रिसेस टाइममध्ये, या मेरी गो ग्राउंडने आम्हाला खूप असा साथ दिलाय. आता मला असं मन होतंय की याच्यावर मी फिरावं. तर एकदा ट्राय करतो, मी माझं फिरून बघतो एकदा. तुम्ही पहा. आता हा माझ्यासाठी म्हणजे माझ्या एजसाठी तर बिलकुल पण चांगला नाही. ठीक आहे. तर हे आमचं घसरगुंडी, ह्याच्यासोबत पण खूप आठवणी जोडलेल्या आहेत. कधी पण आमचे गेम्सचे पिरियड्स असायचे. तर हे आम्ही म्हणजे 10th स्टँडर्डमध्ये आम्ही खेळायचो नाही, पण ठीक आहे, एक प्रकारे बसण्यासाठीच होतं आमचं. तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी सांगायला गेलो तर आहे ना, इकडे एक झाड होतं ज्याला आम्ही उंबराचं झाड बोलायचो. इथे खूप असे गमती जमती व्हायचे आमच्या. आम्ही इकडे पकडापकडी खेळायचो, डब्बाही खायचो आम्ही. आणि एक म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिसेसमध्ये आम्ही ते पकडापकडीमध्ये एकमेकांच्या म्हणजे झाडाच्या भोवती फिरायचो, झाडावर चढण्याचा प्रयत्न करायचो, पण काय तेवढं अलाव नव्हतं आम्हाला. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपण या असेंब्ली ग्राउंडचं बोलायला गेलो तर इथे म्हणजे कसं होतं की आमचे जास्त खूप इव्हेंट्स व्हायचे, खूप जास्त गेम्स व्हायचे. तर त्याचसोबत आमचे झाडाचं जे उंबराचं झाड होतं त्यासोबत पण आमचे खूप मेमरीज जोडले आहेत. तर आपण आता स्कूलमध्ये जाऊ. स्कूलमध्ये सगळे म्हणजे ॲटलिस्ट आपण पहिली पार्किंग बघू आणि त्यानंतर आपण स्कूलमध्ये एंटर करून सगळं काही पाहू. तर तुम्ही यांना बघू शकता, हे आमचे अलका मावशी आमची. मी यांना लहानपणापासून बघतोय. हे आम्हाला खूप असे सपोर्ट केले सगळ्या गोष्टीमध्ये. तुम्हाला काय बोलायचं असेल स्कूलबद्दल थोडंसं काहीतरी, म्हणजे तुम्हाला कसं वाटतं स्कूलमध्ये? छान, सगळी मुलं छान होती पहिली. मस्त सगळं. तुम्ही कधीपासून काम करता मला ते सांगा. आम्ही कारण की विषय अच्छा 9 पासून, कारण की आम्ही पण म्हणजे आम्ही पण लहानपणापासून बघतोय. तुम्हाला काय बोलायचं? आता काय नाही, आता बोलले बोला. ठीक आहे, जाऊ दे. आता आपण पुढे जाऊया. पुढे आपण सायकलचं बघू. आता ही आमची सायकल पार्किंग होती. तर पहिलं सायकलचं मला सांगायचं गेलं ना, जेव्हा आपण स्कूलमध्ये एंटर करायचो तर सगळ्यात पहिली सायकल जी मला दिसायची इकडे, ही सगळ्यात पहिली जागा आमन शेखने घेतलेली असायची. आमन शेखची पहिली ग्रीन सायकल ही मला सगळी पहिली थांबलेली दिसायची. मग त्याच्यानंतर आमच्या सायकल चालू व्हायच्या. आणि अजून एक गोष्ट सांगायचं गेलं की जेव्हा म्हणजे सकाळी आमन शेखची सायकल इकडे थांबलेली असायची, पण संध्याकाळी आमन शेखची सायकल इथं नसायची, मागे असायची. असं होतं. आणि अजून एक, मी लहानपणी मी जेव्हा फर्स्ट स्टँडर्डमध्ये होतो, सेकंड स्टँडर्डमध्ये होतो, तेव्हा इथे एक मशरूम होता. तो मशरूम आम्ही रोज रिसेसमध्ये तो बघायला यायचो की काय म्हणजे मशरूम कुठे इकडे आसपासच होता कुठेतरी, तर त्या मशरूम पण बघायला यायचो. असं होतं. तर हे आमचं सायकल पार्किंग आहे, पण एवढं लांबसर असायचं. सो त्यानंतर हे झाडं तुम्ही बघताय, हे माझ्या वेळेस तर म्हणजे होती पण कमी होती खूप फार, पण आता खूप जास्त केली आहेत. झाडं जास्त तिथपर्यंत केलेली आहे. तर हे खूप चांगलं वाटायला लागलंय, कारण की खूप जास्त स्पेस घेतली आहे झाडांनी. आधी आमच्या वेळेस असं नव्हतं की जरा कमी स्पेसमध्ये असायचं, म्हणजे आता कसं जरा नेचर वाईज थोडं बघायला गेलं तर चांगलं वाटतंय. स्कूल पण चांगली दिसायला लागली झाडांमुळे. तर चला आता मला एंट्रन्स दाखवायची होती, आपण एंट्रन्स बघू. तर आता मी एंट्रन्स इथे आलोय. आता एंट्रन्स करून मी सगळी क्लासरूम्स दाखवणार आहे. आता सध्या तरी साफसफाई चालली आहे, तर आपण ते पाहूयात पुढे काय. पहिल्या एंट्रन्समध्ये हे आपल्याला बघायला मिळते की हे खूप ट्रॉफीजनी भरलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. बघा, हे पहिले भरपूर आमच्याकडे पहिले ट्रॉफीज होते, पण आता कसं आमची स्कूल थोडी शिफ्ट झाली होती त्यामुळे जरा आम्ही काढून ठेवलेत. आता परत लावले जातील सगळे ट्रॉफीज. आणि हे आमच्या स्कूलमध्ये भरपूर असे इव्हेंट्स व्हायचे, असे खूप कॉम्पिटिशन्स व्हायचे ज्याच्यामध्ये आमची स्कूल चांगली पुढे असायची. तर त्यामुळेच हे ट्रॉफीज तुम्ही पाहू शकता. आणि अजून एक गोष्ट बोलायला गेलं की इकडे तुम्ही पाहू शकता की आमचे सगळे बोर्ड्स सगळ्यांची नावांसहित किती 100% आमचे रिझल्ट लागलेले आहेत.
हे तुम्ही पाहू शकता. म्हणजे 94 पासून आता 2023 पर्यंत हे आमचं सगळं म्हणजे कसे बोर्ड्स राहिलेले आहेत या स्कूलमध्ये. आणि तुम्ही पाहू शकता की 2011 पासून 2023 पर्यंत 100% सगळे पासआउट झालेत. 100% सगळे पासआउट झाले. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगायचं बोललो तर 2015 मध्ये मी पासआउट झालेलो. तर 2015 मध्ये पण आमचे किती 32 आम्ही स्टुडंट्स होतो. त्याच्यामध्ये 100% आम्ही सगळे पास झालो. आणि त्यात पण वैष्णवी गोनेकर ही नावाची आमची एक क्लासमेट होती. तिने 92% या स्कोअरमध्ये तिने पासआउट केले. तर खूप चांगली गोष्ट आहे. आम्ही तिला ॲप्रिशिएट केलं होतं या गोष्टीबद्दल. आणि हे तुम्ही पाहू शकता की हे आमचे डिस्प्ले बोर्ड्स आहेत. डिस्प्ले बोर्ड्सवर कोण काही त्यांची क्रिएटिव्हिटी असेल पोरांची हे सगळे डिस्प्ले केले जायचे. तर चला पाहूयात पुढे. इकडे आमच्या राईट साईडला जसं आम्ही एंटर केलं की लेफ्ट साईडला आम्हाला हे दिसतं आमचं ऑफिस रूम आहे. ते ऑफिस रूम जरा प्रायव्हेट असतात. आणि जसं आपण थोडं पुढे आलो राईट साईडला आमचं स्टाफ रूम, जिथे आमचे सगळे टीचर्स एंटर करायचे सगळे काही तुम्ही पाहू शकता, येऊ शकता. हे आमचा स्टाफ रूम आहे. बघा इथे आमचे सगळे मॅम्सचे मीटिंग्स व्हायचे, त्यांचा सिटिंग एरिया असायचा. तर तुम्ही पाहू शकता. स्टाफ रूममधनं बाहेर आलो ना तर इथे थोडंसं पुढे आले की आमच्या प्रिन्सिपल मॅमचं ऑफिस येतं. एक सेकंडरी मॅमची आम्ही इथे असायची आणि एक प्रायमरी मॅम असायची. लहानपणच्या वेळेस इथे एक आमची प्रायमरीची मॅम होती, प्रिन्सिपल मॅम, जिंचं नाव होतं डिसूजा. तर खूप स्ट्रिक्ट असायचे, आम्हाला ग्रॅमर शिकवायचे. त्याचसोबत नंतर आम्ही जसं सेकंडरीला आलो आमची भाले मॅम, सुषमा भाले, त्यांनी आमची स्कूलची खूप रेप्युटेशन चांगली ठेवली आहे. हे आमच्या मॅमचा केबिन होता. तर थोडं अजून पुढे येऊ आपण. अजून थोडं पुढे आले की लेफ्ट साईडला आमचा कम्प्युटर लॅब आहे. तर आपण तो पाहूयात कसा कम्प्युटर लॅब होता आमचा. एंट्रन्स मधून थोडं एंटर केल्यानंतर आम्हाला एक घंटी दिसते. तुम्ही घंटी पाहू शकता. आता ती घंटी कशासाठी आहे, कारण की जेव्हा पण आमचे पिरियड्स, जे पण आमचे लेक्चर्स असायचे ते अर्धा तासाचे असायचे. जसे ते अर्धा तास जसा कम्प्लीट होईल ते एक बेल वाजायची. आणि रिसेसच्या टाइमला पण जसे पिरियड खतम व्हायचे किंवा एक लेक्चर्स आमचे संपायचे तर एक रिंग, एक बेल वाजायची. बेल नाही वाजायची पण एक बेल कंटिन्युअसली वाजायची. त्याच्यामुळे आम्हाला कळायचं की एक आमची रिसेस झालेली. पुढे आपण पाहूयात आमचा कम्प्युटर लॅब. जसं की मी बोललो आता कम्प्युटर लॅब आता मी एंटर करतो. तर या तुम्ही आपण पाहूया. तर या कम्प्युटर लॅबचं बोलायला गेलं तर आमची एक मॅम आहे कम्प्युटर लॅबमध्ये जी असते. आणि जिने लहानपणापासून आम्ही त्यांना बघितलंय कम्प्युटर लॅबमध्ये. आणि जी आम्हाला खूप चांगली शिकवत आली कम्प्युटर्सच्या बद्दल काय कसं काय. ठीक आहे. तर त्या मॅमचं मी बोलायला गेलं त्यांचं नाव सोनाली जोशी मॅम. आणि खूप असे लहानपणी म्हणजे खूप थोडे आमच्यासाठी थोडे स्ट्रिक्ट असायचे. त्याचसोबत खूप लव्हिंग पण होते. आम्हाला प्रत्येक गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे कसे काय कॉम्प्युटर वर्क करतात. आणि कधी कधी कसं व्हायचं की आम्ही मॅमला इन्सिस्ट करायचो की मॅम आम्हाला कार्टूनचा एक मूवी दाखवा. आणि असं पण होतं की आम्हाला ते गेम्स खेळून दाखवायचे, गेम्स प्ले करून दाखवायचे. ती मजा जी होती बघण्यामध्ये, गेम्स खेळताना ते कार्टून जे होते बघण्यामध्ये खूप म्हणजे असं मेमरीज त्यांनी एवढी क्रिएट केलेली आहे मॅम सोबत, ते आम्ही ते विसरू शकत नाही. आता तुम्ही इथे बघू शकता की आता हे तुम्ही हे बघा, हे प्रिंटर बघा. हा आम्ही 15 वर्ष झाले हाच बघतोय प्रिंटर. म्हणजे नवीनच होता तेव्हापासून आम्ही बघतोय. त्याच्यानंतर हे सगळे कॉम्प्युटर्स होते. जरा कॉम्प्युटर बदलले. तेव्हा आमच्या वेळेस कॉम्प्युटर लॅब जे होते मध्ये जे कॉम्प्युटर्स होते व्हाईट कलरचे होते. चांगला एक वे होता सिटिंग. आता तुम्ही पाहू शकता की असं आहे सगळं. खूप असे चेंजेस केलेत कॉम्प्युटर लॅबमध्ये. कॉम्प्युटर्सचे पण असे खूप चेंजेस केलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. हे बघा तसं आमचा कॉम्प्युटर लॅब होता. या लॅबमध्ये मी जेव्हा 10th स्टँडर्ड मध्ये आमची भाले मॅम, आमची प्रिन्सिपल मॅम, आम्हाला इथे इंग्लिशचा सब्जेक्ट शिकवायची. त्याचसोबत हिस्ट्रीचा सब्जेक्ट शिकवायची. तर म्हणजे एक प्रकारे जसं 10th स्टँडर्डमध्ये आलो ना एक भीती पण बसती. जेवढं आम्हाला हे कॉम्प्युटर लॅब जेवढं आवडायचं लहानपणी, त्याच्यानंतर जसं आम्ही 10th स्टँडर्डमध्ये आलो एक भीती वाटतीशी की म्हणजे प्रिन्सिपल मॅमने लॅबमध्ये बोलवले. आता का लॅबमध्ये बोलवलं की म्हणजे एक असायचं की सब्जेक्ट शिकवणार, ऑब्व्हियसली मॅम सब्जेक्ट शिकवणार, इंग्लिश शिकवणार किंवा हिस्ट्री शिकवणार. तर म्हणजे एक भीती बसली होती की यार लॅबमध्ये बोलवलं म्हणजे की अरे कॉम्प्युटरचा सब्जेक्ट नसता तर ऑब्व्हियसली मॅमने बोलवले. तर ही अशी आमची मेमरीज होते 10th स्टँडर्डपर्यंत. तर तुम्ही अजून थोडं बाहेर आपण आलो की आपल्याला स्टेअर्स दिसतात. स्टेअर्स सोबत अजून क्लासेस दिसतात. तर आपण पहिला क्लास हा बघूया. आता हा क्लास जर आत्ता बघायला गेलं तर 2024 मध्ये, तर हा क्लास आता 10th स्टँडर्डचा आहे. आता त्यांचं एक्झाम चालली म्हणून ते हॉलमध्ये बसलेत. तर तुम्ही पाहू शकता की या आतमध्ये तुम्हाला दिसेल की असा क्लासेस होता. तर 10th स्टँडर्डमध्ये असा एक किस्सा होता की मॅमनी आम्हाला, प्रिन्सिपल मॅमनी, भाले मॅमनी आम्हाला इथे पण बसवलं होतं. इथे बसून पण आम्हाला शिकवलं होतं 1 दिवसासाठी. तर हा क्लास अजून पण तसंच आहे. बेंचेस अजून पण तसेच आहेत. बसायला अजून पण इच्छा होते. तर हा आमचा असा क्लास तुम्ही पाहू शकता, बघू शकता.
हे सगळे वॉर्डरोब्स अजून पण तसे आहे तसेच आहेत. हा, या खिडक्या म्हणजे अजून पण आठवणी देतात. यासारख्या म्हणजे स्कूलमध्ये अशा खिडक्या पाहिल्या नाहीत, पण एक चांगली फील येते. त्या क्लासमधनं बाहेर आले की थोडंसं बाहेर आले की आपण पाहू शकतो. हा एक क्लास आहे. हा क्लास 8th स्टँडर्डचा आहे आत्ता, पण आमच्यासाठी हा 1st स्टँडर्डचा होता. तरी आपण पाहूयात हा क्लास कसा आहे. तर या क्लासमध्ये आमची एक मेमरी माझी अशी आहे की आमची जी क्लास टीचर होती त्यांचं नाव काकडे मॅम, त्यांचं आडनाव काकडे होतं, आम्ही त्यांना काकडे मॅम बोलायचो. सुंदर मॅम होती ती, त्यांचे केस लांब होते, पण त्याच सोबत ते स्ट्रिक्ट पण असायचे. तुम्ही पाहू शकता. आता मी तर खूप घाबरायचो. आमचा असा सिटिंग एरिया होता. एक क्लास पण अजून पण तशीच आहे, अजून काही बदललं नाहीये. बघू शकता की माझा जो सिटिंग एरिया होता, तो माझा जो बेंच होता तो हा होता माझा बेंच. खूप असं चांगलं वाटायचं आहे बेंचवर बसून, पण अजून पण चांगलं वाटतंय कारण की छोटे बेंचेस असायचे, छोट्या मेमरीज आपल्या मित्रांसोबत असायचे. माझा एक मित्र होता, अजून पण आहे, श्रेयस खानेकर. तो असा फर्स्ट बेंचलाच बसायचा. तर आमचं एक असं असायचं की यार चांगला बेस्ट फ्रेंड होता, एवढा लांब बसला पण ठीक आहे. त्याला जरा शिक्षणाची जास्त आवड असल्यामुळे तो फर्स्ट बेंचला बसायचा. किस्सा सांगायचं की 1st स्टँडर्डमध्ये काकडे मॅमनी आम्हाला एक पहिला टेबल शिकवला होता, तो होता 2चा टेबल. तर 2चा टेबल मला अजून पण आठवतं, मी तिकडे बसलो होतो, त्याचा माझा बेंच होता, मी तिकडे बघून 2चा टेबल ते शिकवत होते. ही अजून एक अशी मेमरी आहे, म्हणजे मला अजून पण लक्षात आहे की 1st स्टँडर्डमध्ये 2चा टेबल मी शिकलो आहे, ही मला अजून मेमरी आहे. आता चला बाहेर जाऊयात आपण, आणि त्याचसोबत आपण बघूयात दुसरे पण क्लासेस आहेत. तर थोडंसं आपण पुढे आलो, इथे क्लास आहे अजून एक, तो आता सध्या 9th स्टँडर्डचा क्लास आहे. तर या पाहूयात आपण. या क्लासमध्ये आम्ही खूप असे खेळण्या असायच्या, खूप असे टॉईज असायचे आमच्यासाठी खेळण्यासाठी. एक ट्रायसायकल होती आमच्या इथे, आणि ट्रायसायकलचा किस्सा सांगायला गेला तर मला केव्हाच म्हणजे अशी कुठलाच दिवस नाही आला, असा कुठलाच दिवस नाही आला जिथे मला हे ट्रायसायकल मिळाली. एकदा पण म्हणजे असं नर्सरी क्लास जसा चालू व्हायचा सगळे पाहिजे ट्रायसायकलकडे, मला एक पण सायकल मिळायची नाही. मी मॅमकडे बसून त्यांना बोलायचं, मॅम मला एक पण ट्रायसायकल नाही मिळाली. तर मॅम मला एक टॉईस द्यायचे काय असे. आणि इकडे एक टब असायचा, ज्या टबमध्ये एक रेड कलरचा टब होता, अजून पण मला आठवतंय. त्या टबमध्ये एवढ्या टॉईस होते, त्या टॉईस सोबतच खेळायचा. तर हा तसा नर्सरी क्लास होता. आता 9th स्टँडर्डचा क्लास झाल्यामुळे असे बेंचेस लावलेत, तुम्ही पाहू शकता. असं आहे सगळं. अजून एक आमची याच क्लासच्या समोर अजून एक आमची सायन्स लॅब आहे, ती सायन्स लॅब आपण पाहूयात. तर सायन्स लॅबमध्ये आपण जाऊन पाहूयात. ही आम्ही खूप आधीपासून ही लॅब, आम्ही या लॅबमध्ये खूप प्रॅक्टिकल्स केले सायन्सचे 9th स्टँडर्डमध्ये 10th स्टँडर्डमध्ये. तर आम्हाला सायन्स प्रॅक्टिकलसाठी सुचित्रा मॅम होती, जी आम्हाला शिकवायची सायन्स. मला या गोष्टीमध्ये एक सांगायचं असं आहे की सायन्स लॅबमध्ये एक मजा असायची, एक खूप काही असं बघायला मिळायचं, खूप काही असं शिकायला मिळायचं. सुचित्रा मॅम पण तेवढंच अंडरस्टँडिंगमध्ये आणि तेवढंच असं मुलांना कळेल, मुलांना कसं समजावता येईल हे आम्हाला सांगायची मॅम. तर इथे तुम्ही पाहू शकता की खूप असे इक्विपमेंट्स आहेत आणि खूप असे रिसर्च केलेले गोष्टी आहेत, त्याच्यावर आमची स्टडीज व्हायचे आमचे. तर हाच आमचा सायन्स लॅब होता. आता कसं आहे 10th स्टँडर्डमध्ये की मुलांचे बोर्ड चालू होतात, त्यांची आता प्रॅक्टिकल आत्ताच झालेत. तुम्ही पाहू शकता की आता हा जो प्रॅक्टिकल नेम आहे, एम टू मेजर द टेम्परेचर ऑफ हॉट वॉटर ड्युरिंग नॅचरल कूलिंग अँड अ प्लॉट ग्राफ ऑफ टेम्परेचर वर्सेस टाइम. एक अशी म्हणजे एक बेसिक आहे. तर तुम्ही पाहू शकता खूप असे किस्से आहेत आमचे सायन्स लॅबमध्ये, खूप अशी आम्ही गप्पा गोष्टी केलेल्या आहेत. असा हा आमचा सायन्स लॅब. इथे सगळं मराठीमध्ये लावलेलं आहे, पण कारण की काही वेळासाठी ही शाळा इंग्लिश मिडियमची मराठी मिडियम झाली होती, कारण की ही इंग्लिश मिडियमची शाळा तिकडे शिफ्ट झाली असल्यामुळे तिकडची मराठी शाळा इकडे आली होती. तर हे सायन्स लॅब थोडं मराठीमध्ये झालेलं आहे. पण आता कसं झालंय की परत ती इंग्लिश मिडियमची स्कूल परत इकडे शिफ्ट झाली आहे. आत्ता नुकतीच शिफ्ट झाल्यामुळे थोडं काही अशा गोष्टी चेंज करता नाही आल्यात, पण चेंज होतीलच लवकर. अजून एक महत्वाची गोष्ट, जर तुम्ही इथं पाहू शकता की भीमरूपी स्तोत्र लावलेलं आहे. तर दर शनिवारी आम्ही इथे हे भीमरूपी स्तोत्र बोलायचो. तर ही एक आमची अशी आठवण आहे जी आम्ही दर शनिवारी करायचो. तर थोडंसं अजून बाहेर आलं की इकडे वॉशरूम, बॉईज वॉशरूम. आणि अजून एक सांगायचं गोष्ट बोललं तर इकडे एक रस्ता आहे जो इकडे जातो, बाहेर जातो, डायरेक्ट असेंब्ली ग्राउंडला जातो. तर एक अशी पण आमची आठवण आहे की आम्ही रिसेसमध्ये पळापळी करायचो, थोडं खेळायचो. हे तुम्ही पाहू शकता की हा दरवाजा आहे, या दरवाजामधून आम्ही डायरेक्ट बाहेर जाऊ शकतो. असेंब्ली ग्राउंड तुम्हाला दिसेल, हे बघा आमचा असेंब्ली ग्राउंड. त्या असेंब्ली ग्राउंडमध्ये पण आम्ही जरा धावपळ आमची चालू असायची. कुठले पण इव्हेंट्स असते, इकडनं थोडा एक बॅक डोर असायचा आमचा. तर असं सगळं चालू असायचं आमचं. तर आता आपण पाहूयात
फर्स्ट फ्लोअरचा, त्यानंतर आपण सेकंड फ्लोअरला जाऊया. हा, तर आम्ही ग्राउंड फ्लोअरचा सगळा पाहिला आहे. सगळे क्लासरूम्स आम्ही पाहिले आहेत, कॉम्प्युटर लॅब्स आम्ही पाहिले आहेत, सगळी केबिन्स आम्ही पाहिले आहेत. तर आता आपण पुढे जाऊयात फर्स्ट फ्लोअरला. फर्स्ट फ्लोअरवर आमचे सेकंड स्टँडर्ड पासून जेवढे पण 6th स्टँडर्ड पर्यंत पण नाहीये, पण 5th स्टँडर्ड पर्यंत जेवढे पण आमचे क्लासेस आहेत ते आपण पाहूयात. चला, इकडे आमचे स्टेअर्स आहेत, तर स्टेअर्सवरून आपण जाऊयात. हे आमचे एवढेच स्टेअर्स असायचे, मुलं भरपूर असायचे, पण म्हणजे असायची एक प्रकारे. आणि हे जे आहे आमचे खूप आठवण जोडलेले आहेत आमचे यासोबत पण. ठीक आहे, एक आमच्यासाठी एक आपण जे बोलू शकतो स्लाइड करून आम्ही यायचो. ठीक आहे, अजून पण मी ट्राय करायचं बघतो मला जमतंय का. ही जरा म्हणजे एक आठवण आहे यार. चला, जमलं तर नाही आता स्कूलमध्ये नाही आपण. हा, तर आपण आता फर्स्ट फ्लोअरला आलेलो आहे, तुम्ही पाहू शकता. तर हा आमचा असा फर्स्ट फ्लोअर. खूप अशा आठवणी म्हणजे माझ्या प्रायमरी सेक्शन जो बोलायला गेलो ना आपण, प्रायमरी ही माझी प्रायमरी सगळी या फ्लोअरवर गेलेली आहे. तर पहिलेच आपण असं आलो तर हा क्लास दिसतो. हा क्लास आता फर्स्ट स्टँडर्डवाल्यांचा आहे. या क्लासमध्ये आम्ही कधी शिकलो नाही, कारण की आमचा फर्स्ट स्टँडर्ड खाली असायचा. तर हा क्लास तुम्ही पाहू शकता, हा फर्स्ट स्टँडर्डचा आहे. लहान लहान बेंचेस आहेत, खूप चांगलं वाटतं बेंचेसला पाहून. बघा तुम्ही, ही अजून जी खुर्ची आहे ही अजून पण हाईट तशीच आहे, तेवढीच मजबूत आहे. तुम्ही पाहू शकता असे लहान लहान बेंचेस अजून पण चांगलं वाटतं बघायला. ते कपाट आहे तसंच आहे. तो जो मागचा जो बोर्ड आहे आमचा ब्लॅक बोर्ड, तो आहे तसाच आहे. खूप अशा गोष्टी आहेत जे आहे तसेच आहेत. अजून एक गोष्ट, हे स्लायडिंग विंडोज पहिले नव्हते आमच्यासाठी. जे विंडोज होते ना हे मागचे होते, हे मागचे आमचे रिअल विंडोज होते. आणि हे जे बेंचेस अजून पण तसेच. ही पेन्सिल अप्सरा पेन्सिल आहे, कोण विसरून गेला काय माहिती. हे फर्स्ट स्टँडर्डमध्ये असं होतंच, कोण ना कोण कोणाचं काहीतरी घेऊन जातं, नाही तर विसरून जातं. अजून पण चांगलं वाटतं, तुम्ही पाहू शकता. आणि हे कलर्स आहेत ना, हे लहानपणापासून आहेत. येलो कलर, रेड कलर, अजून ग्रे कलर बघू शकता तुम्ही. आणि या फर्स्ट स्टँडर्डमध्ये तर आमचा खाली फर्स्ट स्टँडर्ड होता. तर या फर्स्ट स्टँडर्ड या क्लासरूममध्ये तर काय जास्त आमच्या मेमरीज नाही आहे. तर आपण सेकंड स्टँडर्ड बघूयात आपण. ठीक आहे, चला येऊयात. हा असा एक क्लास होता. आता तुम्ही हे पण बघू शकता, एक क्रिसमस ट्री. आत्ताच एक क्रिसमस घेऊन गेला 25. आज तारीख आहे 28 डिसेंबर 2024. तर आपण या क्लासच्या बाहेर पडताच एक किचन दिसतंय मला, तुम्ही पाहू शकता. हा किचन. त्या किचनमध्ये मी तुम्हाला काय सांगू, प्रायमरीमध्ये असताना तुम्ही पाहू शकता किचन. हा, तर या किचनमध्ये आमचे खूप अशी चांगली डिशेस बनवले जायचे. आपण काय बोलू शकतो म्हणजे खिचडी बनवले जायचे, पोहे बनवले जायचे, आम्हाला ओली वेळ पण द्यायची, आम्हाला कच्ची दाबेली द्यायची. इडलीचं बोलायला गेलं ना, इडली सगळ्यात मस्त असायची. त्याची अजून पण चव अजून पण तोंडात आहे. अजून खूप अशा मुलांना माहिती आहे, आमच्या क्लासमेट्सला माहिती आहे, ती आजी इडली आमच्या स्कूलमध्ये बनायची एकदम मस्त. तर अजून एक सांगायचं बोललं की किचनच्या साईडलाच एक क्लासरूम आहे. तो क्लासरूम म्हणजे आमचा सेकंड स्टँडर्ड. खूप माझ्यासाठी असा डेंजर असल्यासारखा हा माझा क्लासरूम गेलेला आहे. माझे पर्सनल एक्सपिरियन्स असे आहेत की खूप वाईट पण बोलू शकतो, खूप असा जास्त मार खाल्लाय मी, मला असं वाटतं सेकंड स्टँडर्डमध्ये. कारण की आमची जी मॅम होती, आमची जी क्लास टीचर होती ती अत्रे मॅम होती. त्यांचा एक हात म्हणजे आमचा तेवढा चेहरा असायचा, असे मारायचे ते. तर त्यासोबत ती मॅम स्ट्रिक्ट असायची, थोडी लविंग पण होती, थोडी चांगली आम्हाला आमची केअर पण करायची. पण त्याचसोबत जर आम्ही काही चुका करत असेल तर ते आम्हाला चांगलेच मारायचे, ही अशी गोष्ट होती. आणि हे आमचा असा क्लासरूम. तर माझा जो हे होता बेंच होता, तुम्हाला सांगतो माझा बेंच काय होता. पहिला मी इथे बसायचो, या बेंचवर बसायचो. मी जास्त हे करायचो म्हणजे मारामारी, म्हणजे मुलांसोबत जास्त भांडणं असायची माझी सेकंड स्टँडर्डमध्ये. खूप अशा गोष्टी जे नाही करायला पाहिजे होते मी सगळ्या केल्या होत्या. अभ्यास नाही करायचो, वरून मार जास्त खायचं मॅमचा, असं होतं. पण त्यानंतर माझा एक मित्र होता शौनक कुलकर्णी, तो मी आमच्या दोघं असे स्पेशल स्टुडंट झालो होतो. तर आमच्या दोघांसाठी एक बेंच ठेवला होता. असा एक बेंच आडवा केला जातो, ज्याच्यावर स्पेशल स्टुडंट जे अभ्यास करत नाही, जे काहीच करत नाही, नुसते दंगा मस्ती करतात, तर त्यांना इथे बसवलं जायचं, असं होतं. अजून एक मेमरी बोलली की आता मॅम अशी होते, आम्हाला मॅथ्स शिकवायची. तर त्यांच्यामध्ये असं पण होतं की जे पण चांगलं मॅथ्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील आणि चांगले मार्क्स आणतील तर त्यांना ते गिफ्ट्स द्यायचे. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट मॅमबद्दल आम्ही बोलायला गेलो आमच्या मॅमबद्दल, तर त्यांना एक छोट्या पेन्सिल जे मुलं वापरायचे ते बिलकुल पण आवडायचे नाही. छोट्या पेन्सिल जर कोण पण असं लिहिताना दिसलं ना तर ते डायरेक्ट काढायचे, डायरेक्ट डस्टबिनला त्यांचं नेमच असायचं. तर ही अशी आमची क्लास होता सेकंड स्टँडर्डचा. खूप काही आठवणी आहेत, खूप
खूप काही मार पण खाल्लेला आहे. पण अत्रे मॅम आमची खूप चांगली मॅम होती. मराठी पण शिकवायची. अशी खूप आठवण काढतो आम्ही त्यांची. खूप असे किस्से आहेत. पण हा क्लास माझ्यासाठी खूप असा आठवण जास्त आहे, पण तेवढंच मस्ती मज्जा माझ्या मित्रांसोबत केलेली आहे. तर हा आमचा सेकंड स्टँडर्डचा असा क्लास होता. तर आपण चला आपण दुसरा थर्ड स्टँडर्ड पण पाहूयात.